शिवसेनेच्या मेळाव्यात सध्या जमलेला आपण बघू शकता इथे शिवसैनिक दाखल होत आहेत। त्याचबरोबर आमदार विजय चौगुले सर आहेत। काय सांगाल तुम्ही शिवसेनेचा मेळावा आज एकनाथ व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे आपण सगळ्यांनी स्थानापन्न एकनाथ शिंदे साहेब आमचे शिवसेनेचा मेळावा म्हणजे वेगळं काहीतरी परिवर्तन घेऊनच येते आणि आज सुद्धा साहेब काहीतरी चांगलं मार्गदर्शन करतील। आता येणाऱ्या निवडणुका घातलेल्या आहेत त्याच्या बाबतीत बोलतील आणि पुढच्या येणाऱ्या भविष्य काळात म्हणजे आता ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असेल, त्यामध्ये महायुतीचा भगवा कसा पडकेल त्याच्यावरती कटाक्ष असेल। साहेब स्वतः बांधावर जाऊन आलेले आहेत। स्वतः साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल महापूर आणि या सर्व गोष्टी जेव्हा जेव्हा संकटे महाराष्ट्रावर आले तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे साहेब लोकांचा नाद म्हणून सर्व बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी सर्वीकडे मग चिपळूण असेल, खेड असेल, कोकणात आलेला महापूर असेल, महाड असेल, अशा प्रत्येक ठिकाणी तुमच्या चौकचं असेल, अशा प्रत्येक ठिकाणी साहेबांना सांगायला लागत नाही। साहेब स्वतः बाहेर पडून सर्व ताकदीने त्या लोकांना मदत करतात आणि त्याची मदत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चाललेला आणि पोहोचत आहे। करायचं किसान असो किंवा फ्लड विक्टिम्स आणि तेच प्रेरणा घेऊन कार्यकर्ता इकडे दसरा रॅलीमध्ये आले। 100% आमचे एकनाथजी शिंदेचा, कारण ते एक मास लीडर आहे। यांनी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा विचारधारा पुढे घेऊन कार्यकर्त्याला प्रेरित केलं। आणि बघा, एक तरफ उभाटा सेना आणि उद्धव ठाकरे म्हणतात देशभक्ती आणि देशद्रोही। मी त्यांना आठवण करते की तुम्ही जेव्हा तुमच्या कॅम्पेनमध्ये पाकिस्तानचे झेंडे लावले तेव्हा कुठे होते तुमच्या देशभक्ती? ऑपरेशन सिंदूरच्या नंतर भारतने एक मुंहतोड जवाब दिला पाकिस्तानला आणि ऑपरेशन तिलकच्या निमित्त ऑन ग्राउंड पण दिलं एक जवाब। तर तेव्हा कुठे होते हे उभाटा सेना आणि देशभक्तीच्या भावना जे आहे ते आमचे रग रग मध्ये आहे। बघा, 21वी सदीमध्ये आता आहे फक्त पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स। तुमचा परफॉर्मन्स आहे तर नक्कीच तुम्ही पुढे जाईल, तुमचा परफॉर्मन्स नाही तर कोण तुम्हाला वोट सुद्धा नाही देणार। आणि जैसे की हिंदी में कहते हैं उनकी नैया तो डूब चुकी है। किती महत्त्वाचं म्हणजे शिंदे साहेबांचं कसं आहे, त्यांनी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला एका स्टेजवर ठेवलेलं आहे। असं आहे, ते छोट्यात मोठा असं कधी करत, ते स्वतःच एक DCM म्हणतात। DCM म्हणजे काय, डेडिकेट कॉमन मॅन। ते सध्या आता डेडिकेट, ते कधी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बी म्हणायचे कॉमन मॅन, ते कधी स्वतःला CM असे म्हटले नाहीत, कॉमन मॅन असे सारखं वागत होते। महाराष्ट्राच्या अर्ध्या भागामध्ये मराठवाडा हा नाही, ते तुम्ही बघितलं नाही का? नाही हे बघा, भाजपकडून पण असं बोलण्यात आलेलं होतं की शिवसेनेने मेळावा न घेतला शेतकऱ्यांना। नाही, ह्या मेळाव्यामध्ये तुम्ही जर जाऊन बघितला ना, इथं मुंबई या आजूबाजूचे लोक आहेत। साहेबांनी हा मेळावा इथं का घेतला की मराठवाडा वगैरे तिथं पूर परिस्थिती आहे, तिथं जे एवढे प्रॉब्लेम आहेत त्या लोकांनी इथं येण्यापेक्षा तिथं जाऊन मदत करा अशी साहेबांनी बोलले। साहेबांनी असंच सांगितलेलं आहे, तुम्ही असं नाही की तिकडची पूर परिस्थिती तशीच ठेवा परत तुम्ही इकडे, असं नाही, तिकडची तुम्ही पूर परिस्थिती राहू दे। हा मेळावा फक्त जास्तीत जास्त मुंबईकरच आलेला आहे। पण नाही, तुम्ही म्हणताय ते खरं आहे। पण त्यावेळेस आम्ही पण बऱ्याच ठिकाणी बाईट घेतले, काही बीड मधून झाले, बरोबर। ते ऍक्च्युली ते आले म्हणजे काय आले बाबा, एखादी पूर परिस्थिती तिथं निसरत आहे किंवा तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। तुम्ही आता बघितला, साहेबांनी कमीत कमी 10 ते 12 हजार टेम्पोज वगैरे त्यांना सगळं तिकडे पाठवलेले आहेत। त्यामुळे तिथली पूर परिस्थिती हे होत असेल, समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल, ती लोक येत आहेत। ज्यांचे खरोखरच प्रॉब्लेम चालू आहेत ती लोक येत आहेत, त्यांना साहेबांनी सांगूनच ठेवलेलं आहे तुमचा मेळावा तिथं असेल, तीच आमच्यासाठी त्या मेळाव्याची एक हे आहे। हेच काय सांगाल बाबा, तुम्ही ज्येष्ठ वाटत आहे, किती वर्षापासून शिवसेनेमध्ये? मी 85%. कुठल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये? आता सगळं हे शिवसेना आहे का आमची, जे हेच शिवसेना। किती वर्ष म्हणजे किती मेळावे केले आहेत आतापर्यंत? मी कमीत 20 हे केलेलं आहे मेळावा। उद्धव साहेबांचे मेळावे केले तुम्ही? उद्धव ठाकरेंचे कसं आहे, जेव्हा आपला साहेबांनी शिंदे साहेबांनी जे हिंदुत्वाचा विचार आणि
80% समाजसेवा आणि 20% राजकारण. त्याच्यामुळे आम्ही इथे ह्याच्या विचार आपला साहेबाचा विचार खूप मनात लागलेला पण आहे. एकीकडे ना असं पण बोललं जातं की उबाटाच्या मेळाव्यामध्ये कुठेतरी राज ठाकरे हजेरी लावू शकतात, तर त्याचा फटका महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसेल का शिंदेंना किंवा महायुतीला? दोघे भाई एकत्रित येणार त्याची शुभेच्छा, पण असं काय होणार नाही. काय वाटतं कुठल्या कोणाचा मेळावा आज म्हणजे गरजेल, कुणाचा मेळावा चांगला असेल, शिंदेचा ठाकरेंचा? शिवसेनेचे बाळासाहेबांचे विचार आहे हेच. पाहू शकतो आपल्यासोबत काही महिला नेता सुद्धा महिला कार्यकर्ता सुद्धा आहेत, त्यांचं पण आपण जाणून घेऊ त्यांचं म्हणणं काय. काय सांगाल ताई, कुठून आला? आम्ही धारावीवरून आलोय, सायन धारावी. शिवसेनेचा कितवा मेळावा आहे जे तुम्ही अटेंड करता तुम्ही? माझं फर्स्ट आहे. अच्छा, काय वाटतं तुम्हाला शिंदे साहेब काय सांगतील, काय संदेश देतील आज? ते चांगले सांगतात, चांगले आहेत ते. चांगले तुम्ही सांगतात. वरिष्ठ म्हणजे थोडं वयाचं वाटतं, किती वर्षापासून शिवसेनेसोबत जोडलेलं आहे? आता मी बरेच वर्ष झाले. आणि कोणत्या शिवसेनेसोबत? पहिलं तिकडं होतं उद्धव ठाकरेकडं. तिथले मेळावे केले? नाही. मेळावा नाही केला, उद्या करताय. हा. काय भाषण ऐकलंय उद्धव ठाकरे? हो, भाषण ऐकतो. कोणाचं भाषण चांगलं वाटतं? यांचं एकनाथ शिंदेची साहेबांचं अच्छा, कोणता मेळावा पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. दसरा मेळावा म्हणजे अजून मधून कधी कधी होतोय ना, तो बी मेळावा चांगला वाटतो.